नमस्कार मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची बातमी SSC JEE भरती जाहीर झालेली आहे. यामध्ये एकूण 1340 एवढ्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. आपण स्क्रीनवर बघू शकता, एकूण 1340 एवढ्या वॅकन्सीज भरल्या जाणार आहे. आपण झूम करून बघूया. 1340 वॅकन्सी भरल्या जाणार असून यासंबंधित 13 जूनला अर्ज प्रक्रिया चालू झालेली आहे, तर 21 जुलैपर्यंत अर्ज प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे. व ही संपूर्ण अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने उमेदवारांना पूर्ण करता येणार आहे. व पुढे चालून काही चुकी आढळल्यास करेक्शनची तारीख 1 ऑगस्ट ते 2 ऑगस्ट या तारखेदरम्यान करेक्शनसुद्धा करता येणार आहे. त्यामुळे SSC JEE भरती दरम्यान जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही अर्थातच अर्ज करू शकणार आहात. यामध्ये एज लिमिट देण्यात आलेली आहे. 30 ते 32 वर्ष एवढी एज लिमिट यामध्ये हवी असणार आहे. काही कॅटेगरीसाठी वयोमर्यादाची सूट यामध्ये देण्यात आलेली आहे. SC STच्यासाठी 5 वर्षाची सूट, OBCसाठी 3 वर्षे, अशा प्रकारची ही वयोमर्यादा आपण बघू शकता. त्याचप्रमाणे आपण जाणून घेऊयात की स्क्रीनवर जाहिरातीमध्ये अर्ज करण्याची संपूर्ण लिंकसुद्धा देण्यात आलेली आहे. यामध्ये आपण ॲप्लिकेशन करू शकणार आहात. त्याच पद्धतीने यामध्ये भरतीच्या जाहिरातीत संपूर्ण इन्स्ट्रक्शन देण्यात आलेले आहे. कशा पद्धतीने अप्लाय करायची, कोणती स्टेप फॉलो करायची, ही सुद्धा माहिती त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे. महाराष्ट्रातील आपण सेंटर बघूयात, कोणत्या ठिकाणी सेंटर उपलब्ध होणार आहे. या ठिकाणी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, मुंबई, नागपूर, नांदेड, नाशिक, पुणे अशा ठिकाणी हे सेंटर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्ही जर महाराष्ट्रातील असाल तर या ठिकाणी तुम्ही सेंटर बघू शकणार आहात. त्याच पद्धतीने आपण एक्झाम पॅटर्न बघूया. 2 टर्नमध्ये ही परीक्षा होणार आहे. पेपर 1मध्ये ही कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार असून 1मध्ये जनरल इंटेलिजन्स, रिझनिंग यासाठीचे 50 मार्क्स, 50 क्वेश्चन्स यासाठी असेल व जनरल अवेअरनेसचे 50 क्वेश्चन 50 मार्क्ससाठी असेल. पार्ट 3मध्ये जनरल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर म्हणजे सिव्हिलचे 100 क्वेश्चन 100 मार्क्ससाठी व सेकंड पेपर जो होईल तो सुद्धा कॅम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यामध्ये जनरल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर यासाठीचे, तसेच जनरल इंजिनिअरिंग इलेक्ट्रिकलसाठी, जनरल इंजिनिअरिंग मेकॅनिकल यासाठीचे एकूण 100 क्वेश्चन 300 मार्कांसाठीचे होणार आहे. यामध्ये काही आवश्यक कागदपत्रेसुद्धा उमेदवाराकडे उपलब्ध असणे अत्यंत आवश्यक आहे. या 2 पेपरमध्ये ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना नंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलावले जाणार आहे. त्यामध्ये वोटर ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, स्कूल कॉलेज ID कार्ड, एम्प्लॉयर ID कार्ड अशा प्रकारचे विविध प्रकारचे डॉक्युमेंट, त्याचप्रमाणे शैक्षणिक पात्रतेसंबंधित सुद्धा डॉक्युमेंट हवे असणार आहे. अशा प्रकारे यामध्ये सिलेक्शन मोड आपण बघून घेऊयात की URसाठी 30% मार्क्स पडलेले हवे व OBC EWसाठी 25, तर अदर कॅटेगरीसाठी 20% मार्क्स हवे आहे. अशा प्रकारची SSC JEEची संपूर्ण भरतीची जाहिरात आपण बघितलेली आहे. अर्ज करण्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला मिळेल. त्याच पद्धतीने ही जाहिरात तुम्ही बघू इच्छित असाल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाहिरातीची लिंकसुद्धा प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे. मिळूयात माझी नोकरी 247 या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा नवीन अपडेटसह. धन्यवाद.